नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण समजावून घेतलं ऑरा काय असतो आणि आजच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत शरीरातील इंटरनल एनर्जी. ही जी एनर्जी आहे, शरीरात वाहणारी ही जी ऊर्जा आहे, याचा आणि ऑराचा एकमेकाशी काय संबंध असतो. मित्रांनो समजून घ्या. शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळ्या ऊर्जेच्या वाहिन्या जात असतात. हे फ्लो जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी शरीरभर पोहोचत असतात. आता हे पोहोचत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहिन्या जिथे एकमेकाला छेदतात तिथं चक्र, तिथं सेंटर्स तयार होतात. आणि या सेंटरचं काम काय असतं? जिथं सेंटर तयार झालेलं आहे त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना ऊर्जा पोहोचवणं हे या सेंटरचं काम असतं. समजून घ्या. जमिनीच्या खाली ज्याप्रमाणे पाण्याचे प्रवाह वाहत असतात, अगदी त्याचप्रमाणे शरीरामध्ये ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. आणि हे जे ऊर्जेचे प्रवाह आहेत वेगवेगळ्या लोकेशनला, शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकमेकांना छेदतात, तिथं सेंटर्स तयार होतात. मेन सेंटर आपण कन्सिडर करत आहोत 7 असतात आणि बाकीची सब सेंटर्स असतात. आता सेंटरचं एक्झॅक्टली काम काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल घेऊ. इलेक्ट्रिसिटी जी तयार होते तिथपासून आपल्या घरापर्यंत येण्यासाठी आपल्याकडं ट्रान्सफॉर्मर्स आपल्या भागामध्ये लावलेले असतात. आणि हे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत हे काय करतात, पर्टिक्युलर त्या भागाला, त्या एरियाला योग्य पद्धतीनं विजेचा सप्लाय करतात. अगदी त्याचप्रमाणे हे सेंटर्स काम करतात. जी वाहत येणारी ऊर्जा आहे ही तिथं साठवली जाते आणि आजूबाजूच्या अवयवांना चांगल्या पद्धतीनं ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे याचे काम हे सेंटर्स करत असतात. एक्झाम्पल घेऊ आपण. तुमचा हात दुखतोय, तुमचा पाय दुखतोय. हाताच्या जवळपास असलेलं जे सेंटर आहे त्या सेंटर मधून त्या हातापर्यंत ऊर्जेचा प्रवाह नीट वाहत नाहीये, त्यामध्ये ब्लॉकेजेस आलेले आहेत, त्यामध्ये अडथळे येत आहेत आणि म्हणून तुमचा हात दुखतो. अगदी सेम सिच्युएशन पायाच्या बाबतीत. पायाच्या बाबतीत जर तुमचे पाय दुखत असतील तर तिथं वर्क करणारं जे सेंटर आहे, जे चक्र आहे, त्या चक्रामधून ती एनर्जी, त्या एनर्जीचा फ्लो त्या पायाच्या योग्य भागापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये आणि म्हणून तुमचे पाय दुखतात. मित्रांनो, हा एवढाच भाग नाहीये, तर हे एनर्जी शारीरिक अवयवांवर जसं काम करते अगदी त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिकतेवर सुद्धा काम करते. त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. काही ठिकाणी आपण वाचलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं, मे बी तुमच्या बघण्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी असू शकतील. एखादा पेशंट खूप सिरियस आहे म्हणून डॉक्टरांकडे नेला जातो आणि डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टर सांगतात, चेक करतात, तपासतात, सगळे रिपोर्ट्स काढतात आणि सांगतात नो होप्स, या पेशंटला घरी घेऊन जावा, काही उपयोग होणार नाहीये. नातेवाईक त्या पेशंटला घरी घेऊन येतात. काय चमत्कार होतो समजत नाही, पण तो पेशंट महिन्याभरांनी जर बघितलं तर खडखडीत होत बाहेर फिरायला लागलेला असतो. याला मिरॅकल्स असं डॉक्टर म्हणतात. पण हे मिरॅकल आहे का? नाही. शरीरातील ऊर्जेचा फ्लो जो काही कारणामुळे थांबलेला होता, तो कुठली तरी अशी घटना, काहीतरी घडलं, तो ऊर्जेचा फ्लो संतुलितपणे वाहायला लागला. त्या पर्टिक्युलर एरियाला, त्या भागाला चांगल्या पद्धतीने ताकद मिळाली, तो पार्ट चांगल्या पद्धतीने काम करायला लागला आणि म्हणून तो पेशंट बरा झाला. डॉक्टर त्याला एक शब्द वापरतात, ते आहे त्याची विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती म्हणून तो पेशंट बरा झाला. मित्रांनो समजून घ्या. ही जी विल पॉवर आहे, ही विल पॉवर किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग हा भाग सुद्धा त्या चक्रांच्या अंतर्गत येतो. ही विल पॉवर जर तुमची स्ट्रॉंग असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, तर जीवनामध्ये कुठलेही प्रॉब्लेम जर आले तर ते आपण चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित फेस करत असाल तर यश तुमच्यापासून दूर नाही. याचा हे जे चक्र आहे याचा एक्झॅक्ट काय काम होतात, कुठल्या पद्धतीने वर्क होतात आणि ऑऱ्यावर काय इम्पॅक्ट होतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघतो. पण मित्रांनो समजून घ्या. हा जर ऑरा, हे जे 7 चक्र तुमच्या शरीरातली संतुलित आहेत का असंतुलित आहेत, याचा जर तुम्हाला रिपोर्ट काढून घ्यायचा असेल तर अतिशय मिनिमम कॉस्टमध्ये आपण हा रिपोर्ट काढून देतो. त्याच्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. आज इथे आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण समजावून घेऊ एक्झॅक्ट प्रत्येक चक्राचं काम काय असतं, शारीरिक भागांवर, मानसिक अवस्थेवर ते चक्र कसं काम करतं ते आपण पुढच्या भागापासून बघू. थँक्यू.